भोर कापूरहोळ रस्त्यावर घडलेली ही घटना फक्त एक अपघात नाही, तर बेधडक कार वाहन चालकामुळे झालेला निष्पापांचा बळी आहे. भोर तालुक्यातील आळंदी गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि एका क्षणात आई आणि मुलाचा जीव गेला. प्रत्यक्षदर्शी सांगतात, धडक दिल्यानंतर ही कार थांबली नाही, तर आई मुलाला सुमारे 100 फूट अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आलं. अपघातस्थळी उपस्थितांचे काळीज उलटून गेलं. या अपघातात अमृत लक्ष्मण धावले वय 27 आणि त्यांची आई सौ नंदा लक्ष्मण धावले वय 55 या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमृत हा घरातील एकुलता एक मुलगा होता. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अपघातास कारणीभूत कार चालक दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. कारमध्ये आणखी लोक होते का आणि अपघातानंतर वाहन का थांबवण्यात आलं नाही याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालक अटकेत आहे. मात्र नागरिकांची मागणी आहे, मद्यधुंद बेधडक कार वाहन चालकांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर असे अपघात पुन्हा पुन्हा घडत राहतील. भोर कापडहोर रस्त्यावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका.